आखाती देशामध्ये गेल्या 11 दिवसांपासून युद्ध सुरू आहे। या सगळ्याचा परिणाम भारतामधल्या गॅसच्या पुरवठ्यावरती झालाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारचा मोठा निर्णय। देशभरामध्ये एस्मा कायदा लागू, घरगुती गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाणार। गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यामधल्या खानावळी बंद, शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे। गॅसच्या कमतरतेमुळे खानावळ चालकांवरती विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याची वेळ आली आहे। व्यावसायिक वापरासाठी सिलेंडरचा पुरवठा बंद करण्याचा सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायावरती संक्रांती येण्याची शक्यता आहे। सिलेंडरचा सध्या हॉटेलमध्ये असलेला साठा संपल्यानंतर हॉटेल्स बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। आखाती देशामधल्या तणावाचा उत्तर महाराष्ट्रामधल्या केळीच्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। निर्यातक्षम केळीच्या दरामध्ये घट, केळीचे दर 2200 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवरती गेलेत। उत्पादन खर्च देखील निघणार नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत। आखाती देशामधल्या युद्धाचा दुष्परिणाम डाळिंबाच्या व्यापारावर। निर्यात होणारी डाळिंब स्थानिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे दर उतरले। डाळिंब उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल। इस्रायल, अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे झालेला गॅसचा तुटवडा काही काळासाठीच राहील। गल्फच्या देशाकडून अतिरिक्त गॅस पुरवठा होईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन राज्य सरकार करणार आहे। नागपूरमधल्या गायत्री भोजनालयामध्ये 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे यापुढे भोजनालय हे कसं चालवायचं असा प्रश्न इथल्या चालकांना पडलाय। 4 दिवसांच्या नंतर काय करायचं असा सवाल आहे। दिवस मॅक्झिममचा साठा आहे माझ्याकडे गॅसचा। रोज किती सिलेंडर तुम्हाला लागतात आणि व्यावसायिक सिलेंडरच्या जोरावरच तुमचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबित आहे? त्याच्यावरतीच अवलंबून आहे पूर्ण। आम्हाला कमर्शियल सिलेंडर लागतात, रोजचे 2 सिलेंडर लागतात। युद्धामुळे भारतामधल्या गॅसच्या पुरवठ्यावरती परिणाम। त्यामुळे हॉटेलमधील संपूर्ण गॅस पुरवठा बंद करू नका, अन्यथा संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री ठप्प होईल। गॅस पुरवठा किमान 50% करण्याची संभाजीनगर हॉटेल असोसिएशनची मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। चीफ मिनिस्टर ऑफिसला एक विनंती पत्र आम्ही हे केलं आहे की गॅसचा पुरवठा पूर्णतः बंद करू नका। जे आहे त्याच्यातलं जे स्टॉक्स आहे त्याच्यातलं 50% तरी तुम्ही डिस्बर्स करा, कारण आमचं पूर्ण एस्टॅब्लिशमेंट्स हे गॅसवरच डिपेंडंट आहे। आणि आमचं जे टीम आहे, आमच्यावर डिपेंडंट जे आमच्याकडे स्टाफ आहे, त्यांचा जेवणाचा प्रॉब्लेम्स होईल आणि सेल्सवर तर प्रॉब्लेम येणारच आहे। दैनंदिन आमच्या ॲक्टिव्हिटीज तर पूर्ण बंदच होईल। आखाती युद्धामुळे होणाऱ्या अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि दैनंदिन जीवनावरती परिणाम। केंद्रानं भूमिका मांडावी, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट। ही माहिती अधिकृत असावी, सूत्रांची नको असाही टोला। कोल्हापूरमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारामध्ये रांग लागली आहे। गॅस न मिळण्याच्या भीतीने वादही होत आहेत। उपाहारगृहांना स्वयंपाकासाठी किमान नॅचरल गॅस मिळत राहावा। 25% पुरवठ्यातही उपाहारगृह, रेस्टॉरंट सुरू राहू शकतील। यामधून किमान रोजगार तरी वाचू शकेल। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी। इराणचा बहरीनमधल्या हॉटेलवरती मोठा हल्ला। अमेरिकेचे लष्करी अधिकारी हॉटेलमध्ये थांबले असल्यामुळे हल्ला केल्याची माहिती आहे, तर या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बहरीनमधल्या तेल शुद्धीकरण कारखान्यावरती देखील आणखी एक हल्ला करण्यात आलाय। इराणच्या हल्ल्यामुळे रिफायनरीला आग लागली। हल्ल्याच्या नंतर आकाशामध्ये धुराचे लोट पसरले। मोठं नुकसान झाल्याची नोंद आहे। IRGCच्या युद्धनौकेचा स्फोट होतानाची दृश्य समोर येत आहेत। इराणी नौदलाच्या जहाजाचा स्फोट झालाय, याचा व्हिडिओ समोर आलाय। दक्षिण इराणच्या कनगन भागामधली ही दृश्य आहेत। इस्रायलमधल्या तेल अवीवमध्ये ड्रोनचा हल्ला। इराणच्या लष्कराचा मोठा दावा। उपग्रह संवाद केंद्र नष्ट केल्याचाही दावा। उपग्रह संवाद केंद्र इस्रायली लष्कराच्या नेटवर्कसोबत जोडलेलं होतं। इराणचा पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी हल्ला। इराणकडून 10 खैबर शकीन क्षेपणास्त्रांसह शक्तिशाली हल्ला सुरू आहे। 1 टनपेक्षा जास्त वजनाचं वॉरहेड असलेलं क्षेपणास्त्र वापरल्याची IRGCची माहिती। इस्रायली हल्ल्याच्या नंतर इराणचं प्रत्युत्तर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.